माऊली गुरु ज्ञानेश्वर, माऊली गुरु ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर 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 ज्ञानेश्वर, माऊली गुरु श्रीपाद बाबा, माऊली गुरु रामदास बाबा, माऊली गुरु ज्ञानेश्वर, माऊली गुरु ज्ञानेश्वर. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सद्गुरु सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषिती. आज मी तुमच्या समोर माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरीतील ओवी घेतलेली आहे प्रवचनासाठी. तर माऊली आपलं सुंदर मत सांगतात बघा. एवढ्याशा लहान बारक्या वयामध्ये, वय वर्ष 16, आणि त्या 16व्या वर्षामध्ये माऊली आपल्याला सांगतात, जाण तेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषिती. जाण तेने गुरु भजिजे म्हणजे काय? जसं तुम्ही प्रपंचामध्ये, जसं आपण प्रपंचामध्ये प्रत्येक गोष्ट करत असताना, स्वयंपाक करत असताना, कुठलेही आता शेतकरी माणसं शेतातलं काम करत असताना, किंवा नोकरी वर्गातले माणसं कंपनीतले काम करत असताना, घरादारातलं सगळं आपण काही काम करत असताना सगळं जाणून बुजून आपण करतो. म्हणजे कसं, नीट लक्षपूर्वक करून करतो. तसं या आपल्या रोजच्या गरजा आहेत बरं का, या आपल्या रोजच्या गरजा आहेत. परंतु आपल्या मनाला जर स्थिर ठेवायचं असेल, आपल्या मनामध्ये चांगले विचार यायला पाहिजे असं जर का वाटत असेल, तर याला सुद्धा एक पाठीमागे मोठं कारण आहे. त्याला परमार्थाची जोड करावी लागणार आपल्याला. तरच जसं आपण घरातले कामं सगळे जाणून बुजून करतो, तसं आपल्याला परमार्थात सुद्धा जाणून बुजून, भक्ती मार्गामध्ये सुद्धा जाणून बुजून आपल्याला पाऊल टाकावं लागेल. की मार्गदर्शक कसा असला पाहिजे. प्रत्येक म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही आहे करायला, तर ती आपण सहजच मोठ्या माणसाला विचारतो, नेमकं ही आपल्याला करायचं आहे, ही गोष्ट करायची, ही कृती करायची. तर आपल्याला माहीत नसेल तर मोठ्या माणसाला सहज विचारतो आपण, ते लगेच सांगतात त्यांना माहीत असलं तर. मग त्यांच्या सांगितल्याप्रमाणे आपण कृती करतो आणि ती गोष्ट पूर्णत्वाला नेतो. तसं परमार्थामध्ये सुद्धा आहे. जर का आपल्याला काही मार्गदर्शन, आपल्याला काही गोष्टी माहीत नसतील, तर याच्यासाठी या मृत्यू लोकामध्ये भगवंतांनी संतांची नेमणूक केलेली आहे. जर का मनुष्य जीवाला आपल्या मानवी देहाचं सार्थक करायचं असेल, तर एकमेव पर्याय आहे जीवनामध्ये चांगला मार्गदर्शक शोधणं. आणि या पृथ्वी तलावर, या मृत्यू लोकामध्ये संताशिवाय चांगला मार्गदर्शक दुसरा कुठला नाहीये महाराज. हे प्रत्येकाला माऊलींचं कडकडून सांगणं आहे. कारण माऊली म्हणतात बघा, ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये 1ल्या क्रमांकाची उभी आहे, तरी अवधान एक वेळ दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. माऊली म्हणतात की मला सुद्धा माहिती नव्हतं हे मनुष्य देहाचं सार्थक कसं करायचं, परंतु मी सुद्धा जीवनामध्ये मार्गदर्शक शोधला. आणि मार्गदर्शक शोधल्यानंतर माझ्या निवृत्ती दादांना मी शरण गेल्यानंतर मी त्यांना सांगितलं, त्यांनी मला सांगितल्यानंतर मला त्यांनी मार्गदर्शन केलं. मार्गदर्शन केल्यानंतर मी त्या मार्गदर्शनाच्या जोरावर पाऊलवाट केली आणि सांगितल्याप्रमाणे चालायला लागलो. तर मला सुद्धा त्या गोष्टीचा अनुभव आला. अनुभव कसा आला? तरी अवधान एक वेळ दिजे. माझ्या बोलण्याकडे तुम्ही एक वेळ लक्ष द्या. कारण का, मला जे सांगायचंय तो माझा अनुभव आहे. माझं नुसतं तुम्हाला मत नाही किंवा माझी नुसती तोंडाची बडबड नाही, हा माझा साक्षात अनुभव आहे. आणि तो अनुभव
तुम्हाला प्रत्येकाला यावा अशी माझी अंतःकरणापासून इच्छा आहे, असं माऊली आपल्याला सांगतात. तरी अवधान एक वेळ दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे, हो गडाईका ज्ञानेश्वर महाराज की जय. मी प्रतिज्ञापूर्वक ग्वाही देऊन तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की मला भक्ती मार्गामध्ये जो अनुभव आलेला आहे, जे सुख प्राप्त झालेला आहे. आता सुखाचा विषय आला. सुखाच्या बाबतीत जर का विषय केला तर महाराज आपल्याकडे एका शब्दाचे लाख अर्थ करणारी मंडळी आहेत. परंतु संतांच्या दृष्टीने जर विचार करायचा जर म्हटलं तर सुखाचा नेमकं काय अर्थ आहे बघा. आपण सुखाचा अर्थ काय लावतो, आपण सुख या प्रपंचामध्ये शोधतो. परंतु साधू संत तर म्हणतात दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. ह्या प्रपंचामध्ये एवढं पर्वता एवढं दुःख आहे महाराज. आणि सुख नुसतं पाहावं तर महाराज बोटाच्या इवलशा टोका एवढं सुख पाहावं तर. परंतु तुमच्या आपल्या नजरेमध्ये हे सुख आहे, बरोबर, तुमच्या आपल्या नजरेमध्ये हे सुख आहे. परंतु जर संतांच्या नजरेने जर पाहायला गेलं, काय संतांच्या नजरेने जर का पाहायला गेलं तर संत आपल्याला सांगत असतात की भाऊ सुखाचा जो विषय आहे बरं का, सुखाचा जो विषय आहे ना, तो सुख म्हणजे या प्रपंचामध्ये नसून तर सुख आहे परमार्थामध्ये. आणि त्या सुखालाच भगवंत असं म्हटलेलं आहे, सुखालाच परमसुख असं म्हटलेलं आहे. जोपर्यंत हे सुख आपल्याला अनुभवायला मिळत नाही तोपर्यंत आपल्या मानवी देहाचा सार्थक होऊ शकत. बघा एक आणखी वाक्य संतांचं, सुख आहे देवाकडे आणि देव आहे तुमच्याकडे, देव आहे आपल्याकडे. हो बघा, सुखाचा जो विषय आहे, या जगामध्ये कोण सुखी माहिती का? फक्त या जगामध्ये कोण सुखी आहे? फक्त देव सुखी आहे. कोण सुखी आहे? फक्त देव सुखी आहे, तुम्ही आपण नाही. जरी आपण त्याचे अंशज आहोत, जरी आपल्या हे देह गेल्यानंतर आपण त्याच्याकडे मिळून जाणार आहोत, प्राप्त होणार आहोत स्वरूपाला. परंतु बघा एक सुंदर मत आहे बघा, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तू शोधून पाहे. मनाला शोधायला लावलेलं आहे महाराज. हे सर्व आपल्या इंद्रियांचं जे राजा जो मन आहे ना, त्या मनाला शोधायला सांगितलं या जगाच्या पाठीवर सुख म्हणजे काय आहे. सुख म्हणजे काय आहे? सुख म्हणजे काय? संतांच्या दृष्टीने जर का पाहायला गेलं तर सुख म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सुख म्हणजे देव आहे. आणि ज्या वेळेला या सुखाचा, या देवाचा अनुभव येतो साधकाला किंवा त्या वेळेला महाराज, त्या वेळेला त्याच्याकडनं राहवलं जात नाही. त्याला त्या सुखाच्या बाबतीत अनुभव येतो, त्याला अवस्था प्राप्त होते. जसं प्रपंचामध्ये दुःख अनुभवल्यानंतर, दुःख आपल्याला पाहायला मिळाल्यानंतर आपण सहज म्हणतो, आपण देवाच्या समोर, देवाच्या फोटोसमोर उभं राहणार, मंदिरासमोर उभं राहणार हात जोडून, आणि तिथं म्हणणार देवा आमच्या घरातले अडचण दूर कर, आमच्या संकटावर मात कर, आमच्या घरातल्या संकटावर मात कर, हे आमच्यावर दुःख आलेलं आहे, हे आमच्यावर दुःख आलेलं आहे, हे आमच्यावर दुःख आलेलं आहे, याचं निवारण कर, हे आपण सहज म्हणतो. परंतु जर विचार केला तर या सगळ्या गोष्टी आपल्या महाराज विषय कसा आहे बघा, अंगाला आला ताप देवा तू माझा बाप, आणि अंगातून निघून गेला ताप देवाचा बापाचा मी बाप, अशी आपली गत आहे महाराज. परंतु असा विषय संतांच्या दृष्टीने हा विषय साफ खोटा आहे. संतांच्या नजरेने जर का पाहायला गेलं तर संत म्हणतात, आम्ही साधू संत म्हणतात या सुखाचा जर शोध घ्यायचा असेल तर फक्त संतांना शरण जावं लागेल. या जगाच्या पाठीवर सगळ्या जसं गोष्टी आपण सर्व गोष्टी जाणून करतो तसं आपल्याला परमार्थ मानून चालणार नाही. हा सुद्धा जाणून झाला पाहिजे. जाणीव नेणी व भगवंते नाही, हरी उच्चारणी पायी मोक्ष सदा. म्हणून या जगाच्या पाठीवर आईवडिलांनो, मानवी जीवनाचं खरं सार्थक जर करायचं असेल तर
आपलं जे स्वतःचं मन आहे ना, ते मन एखाद्या चांगल्या मार्गदर्शकाच्या ताब्यात द्यावं लागेल, त्याच्या चरणावर नतमस्तक व्हावं लागेल, तरच आपल्या हे मनुष्य देहाचं सार्थक होऊ शकतं, अन्यथा होऊ शकत नाही. आधी केले मग सांगितले, अनुभव आले अंगात या जगात देत असे. तुका चाकून या सांगे मज अनुभव आहे अंगे. तुका चाकून या सांगे मज अनुभव आहे अंगे. या गोष्टीचा पुरेपूर अनुभव आलेला आहे. आणि अनुभव आल्यानंतर प्रत्येकाला आपल्याला संतांकडे जायचं आहे. आणि संतांकडनं मार्गदर्शन घेऊन आपल्याला जीवनामध्ये प्रत्येकाला संतांकडे जावं लागेल. संतांचे विचार समजून घ्यावे लागतील. संत सांगतात की अरे जीवाजीराव पंत, या जगाच्या पाठीवर फक्त भगवंताचं नामच तुझं या मानवी जीवनाचं सार्थक करू शकतं बरं का. जर खऱ्या सुखाचा शोध घ्यायचा असेल तर या जगाच्या पाठीवर या जगाच्या पाठीवर एकमेव कारण आहे, ते संतांकडे आहे. ती जी किल्ली आहे, तुका म्हणे किल्ल्या त्या संता हाती दिल्या, त्या किल्ल्या ज्या आहेत, सुख व्हावं असं जर का वाटत असेल तर त्या किल्ल्या संतांकडे दिलेल्या आहेत. म्हणून त्या किल्ल्या प्राप्त करण्यासाठी संतांच्या चरणावर नतमस्तक व्हावं, शरण जावं लागेल. गुरुपाशी आहे देव, वारंवार सांगू काय, म्हणून गुरुसी बजावे स्वरूप ध्यानाशी आणावे. आणि तुका म्हणे गुरु भजनी देव दिसे जनिवनी. जर का त्याचा ध्यास अंतकरणामध्ये घेतला तर महाराज सर्वीकडे सुखच सुख आहे. या जगाच्या पाठीवर ज्याला देवाचा साक्षात्कार झालेला आहे त्याला दुःख सुद्धा सुख आहे महाराज. काय, या जगाच्या पाठीवर ज्याला भगवंताचा साक्षात्कार झालेला आहे त्याला आपल्या नजरेसमोर येणारं सर्व दुःख त्याच्यासाठी सुख म्हणून आहे महाराज. त्या दुःखामध्ये सुद्धा तो सुख बघणार. असा अद्वितीय अविस्मरणीय अनुभव त्या साधकाला आल्याशिवाय राहणार नाही. परंतु तो त्या संतांना सांगितल्याप्रमाणे तेवढ्या श्रद्धेने जर का नामस्मरण केलं, ते भगवंताचं नाम मिळाल्यानंतर ते नामस्मरण केलं तर महाराज जीवनामध्ये खरंच माणसाची दशा बदलते. जशी संतांची बदलली महाराज दशा. काय सांगावं संतांच्या जीवनाबद्दल महाराज, जीवनाबद्दल काय सांगावं संतांच्या. जर विचार केला तर आपली वाणी अपूर्ण पडणार महाराज. त्याच्यासाठी आपण बोलू नाही शकत. हे त्यांनी स्वतः अनुभवलेलं आहे. तसं आपल्याला त्यांच्या इतकं तर जमणार नाही. काय, त्यांच्या इतकं नाही जमणार. परंतु बाप पतंग बेटा घोडा, आपण ज्यादा नाही तो थोडा जरी जमलं ना महाराज तरी सार्थक लागल्याशिवाय राहणार नाही. मग ते थोडं जमण्यासाठी संतांचे साहित्य, संत साहित्य, साहित्यामधले विचार, त्यांचे अनुभव आपल्याला वाचावे लागतील. आणि वाचल्यानंतर जीवनामध्ये आचरणात आणावे लागतील. तर मग कुठे आपल्या मनात सुद्धा ते विचार शिरतील. आणि शिरल्यानंतर आपल्या मनाला सुद्धा त्या गोष्टीचा चाळा लागेल. जोपर्यंत तुम्ही संत साहित्यातले विचार वाचत नाही, स्वतः निहाळत नाही डोळ्यानं, तोपर्यंत मनाला सवय होणार नाही. सवय होण्यासाठी अगोदर आपल्याला दामदुपटीने का होईना, परंतु बळजबरीने का होईना, परंतु ते धर्मशास्त्र समोर घेऊन, संत साहित्य हे समोर घेऊन त्यातले विचार आपल्याला ऐकावे लागतील, विचार आपल्याला वाचावे लागतील. तर आपल्या लक्षामध्ये येईल की संतांनी शास्त्रामध्ये काय म्हटलेलं आहे. प्रत्येक संतांच्या जीवनाचा जर अभ्यास जर केला महाराज, ते पण माणूसच होते, आपण पण माणसं आहोत. परंतु त्यांच्या करण्यामध्ये आपल्या करण्यामध्ये एवढा फरक काय? कारण आपण त्यांच्या सांगितल्याप्रमाणे त्यांच्या सांगितल्याकडे आपण लक्षच दिलं नाही महाराज. आपली परिस्थिती अशी झालेली आहे, नडी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. आणि भाग्यवान जे असतील, जे आज खरोखर संत साहित्यातले विचार वाचत असतील,
तुकाराम महाराज म्हणतात त्यांना, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. अशा जीवराव पंतांची, माझी अशा साधकाची सेवा मला घडली पाहिजे. देवा मला काही नको, अशा साधकाची सेवा, अशा निष्काम जीवाची सेवा माझ्या हातानं घडली पाहिजे. हेच मला मागणं आहे. हे मी जाणून बुजून करतो, जाणीवपूर्वक करतो. जाणीव जोपर्यंत होत नाही माणसाला, तोपर्यंत जीवनामध्ये मनाला चाळा लागणार नाही. जोपर्यंत जाणीवपूर्वक करत नाही तोपर्यंत. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. अनेक नोहे माझे मना, अनेक नोहे माझ्या मना, हो का पंडित शहाणा. नामरूपी जळले चित्त, दास त्याचा मी अंकित. बघा, जो ज्या वेळेला साधकाची खरी लिंक लागते, नामस्मरणाच्या जोरावर पूर्ण एकत्रित भाव नामस्मरणाकडे ओढला जातो. पूर्ण मन, सर्व इंद्रिय, पूर्ण मन जर त्या साधकाचं नामस्मरणाकडे लागलं महाराज, एकत्रित झालं, एक तत्व नाम दृढ मना, हरिसे करुणा येले तुझी, त्यावेळेला असा अनुभव येतो, चित्त चैतन्याच्या होता भेटी, लिंग देहाच्या सुटता गाठी, नेत्री अश्रूंच्या पूर दाटी, रोमांच उटी सर्वांगा. करिता अच्युत चिंतन, सप्रेमे गहिवरे मन, अट्टहासे करिता रुदन, संधी माझी उठे, अट्टहासे करिता रुदन. बघा, मग सद्भावे निज भजन करी हृदय प्रकटता श्रीहरी तव या चिन्हे, तेव्हा देहाचे चिन्हे बाहेर शनाम आजारी पालटते. जसं महाराज दवाखान्यातनं एखादा आपल्या घरातला सदस्य जर बरा होऊन आला, तर आपण त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला त्याच्याकडे बघून रडू येत नाही, परंतु आपण देवाच्या फोटो समोर जाणार, घरातल्या देवाच्या मंदिरासमोर जाणार. त्यावेळेला भगवंताकडे पाहिल्यानंतर जी आपल्याला जो भाव निर्माण होतो ना, जो भाव उत्पन्न होतो ना, तो भाव अष्टसात्विक भावामध्ये मोडला जातो. काय म्हणतो मी? ज्या वेळेला आपल्या घरातला एखादा सदस्य दवाखान्यातनं बरा होऊन येतो, चांगला होऊन येतो, त्यावेळेला आपण त्या सदस्याकडे न पाहता देवाकडे विनंती करतो, देवा तू माझी हाक ऐकून घेतली. त्यावेळेला आपल्यावर जो भाव उत्पन्न होतो, तो भाव अष्टसात्विक भावामध्ये मोडतो. बघा, यालाच तर म्हणतात भगवंताची खरी भक्ती, यालाच तर म्हणतात. आणि हाच भाव आपल्या भगवंताला, आज भाव भगवंताला प्रिय आहे. याच्याशिवाय दुसरा प्रिय कुठला भाव नाही. भाव बडे चाकडे, एरवी ना कळे, करतळी आवडे तैसा हरी. पारियाचा रवा घेता भूमीवर, यज्ञ परोपरी साधन तैसे. किती यज्ञ करा, जप तप करा, त्याच्यासाठी काही नाही. देवाचं एकच म्हणणं आहे, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. परंतु जाणून केलं तर, मानून अजिबात नाही. मग असा भाव ज्याच्याकडे अशा भावाची गाठ बांधली गेली महाराज, त्याला तर मग पावलं पावली त्या परमात्मा सुखाचा अनुभव आहे. बघा काय, ज्याच्याकडे अशा भावाची गाठ बांधली गेली, त्याला पदोपदी पावली परमात्मा सुखाचा अनुभव येणार. या पृथ्वी तलावर सगळ्या गोष्टी होतच राहणार. प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं आहे, परंतु मन माझे मरून गेले, मज केले अमर, या स्थानावर प्रत्येकाला पोहोचायचं आहे. मन, आपलं जे मन आहे ना, ते मन उन्मन करण्याचं जे साधन आहे, फक्त संतांच्या मार्फत समजून घ्यावं लागेल. आणि ते साधन घेण्याचा, त्या साधनाचा वापर करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि हा अधिकार जोपर्यंत आपल्याला कळत नाही, कुठला अधिकार आहे बघा, नरदेहाचे साधने सचिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिला असे.